अगं अरू, तुझा दादा तुझ्यासाठी कधीच मेलाय. यापुढे अरे तुरे करून माझ्याशी बोलायचं ना. तुम्हाला म्हणायचं शंतनू राजे. काय म्हणायचं? शंतनू राजे. म्हण शंतनू राजे म्हण. असंच आवाज खाली ठेवून माझ्याशी वागायचं, आदबी न राहायचं. मला काहीही लागलं तरी मी तुलाच बोलव की लगेच यायचं इकडे आणि माझ्या ज्या काय ऑर्डर्स आहेत त्या पाळायच्या. नाहीतर एक काम करतो मी आहे ना अशी थाळी वाजवतोय. दिग्विजय, तुम्ही अजून ऑफिसला गेला नाहीत का? मी आलेच. काय झालं? अरू, हे बघ, आता मला तू आहेस आणि तुझ्यासाठी मी आहे. काय झालं? अरू, काय झालं सांगशील का? दिग्विजय, मी दादाशी कितीही खंबीरपणे कठोरपणे वागायचा प्रयत्न केला तरी त्याला काहीच फरक पडत नाही. म्हणूनच वाईट वाटतं. काही झालं तरी तो माझा सख्खा भाऊ आहे. मी नाही बघू शकत त्याला असं वागताना. एकीकडे हे घर आहे आणि एकीकडे सतत सतत चुकणारा भाऊ. दोघांवरही तितकंच प्रेम, तितकाच जीव आहे माझा. तो असं वागत असताना मी गप्प कशी राहू? आज खूप बोलला मला दादा. खूप वाईट वागला माझ्याशी. मी ठरवलंय आजपासून त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. मग त्याला हवं ते करू दे. त्याच्या भल्याचा कितीही विचार केला ना तरी त्याच्या नजरेत वाईटच ठरते मी. त्याच्याच काही सगळ्यांच्या नजरेत वाईट ठरते. अरू, एकदा ना एक साधू समुद्र किनाऱ्यावरून चालत असतो. चालता चालता ना त्याला एक विंचू दिसतो. तो विंचू चालण्याची खूप धडपड करत असतो, पण त्याचे पाय सतत त्या वाळूत फसत असतात. साधूला हे बघवत नाही. तो त्या विंचवाजवळ जातो. त्याला तिथून उचलून एका दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवतो. तो दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवणार तेवढा तो विंचू त्याला डंख मारतो आणि पाण्याकडे जातो. परत तो वाळूत फसतो. परत साधू बघतो, परत त्याला उचलतो, परत तो विंचू डंख मारतो. असं ना बऱ्याचदा होतं. तेवढ्या त्यानं तिकडे समुद्र किनाऱ्याजवळ एक माणूस असतो. तो हा सगळा प्रकार बघत असतो. तो साधू जवळ जातो आणि त्याला म्हणतो की अहो, तुम्ही त्या विंचवाला एवढं वाचवण्याचा प्रयत्न करताय, पण त्या विंचवाला काही आहे का त्याचं? हा, का वाचवतोय त्याला उगाच? तो 10 वेळा तुम्हाला डंख मारतोय. साधू त्याच्याकडे बघून हसतो. त्याला म्हणतो की विंचू डंख मारणारच, तो त्याचा स्वभाव धर्म आहे. पण माणूस म्हणून एखाद्याचा जीव वाचवण्याचा स्वभाव धर्म मी का सोडू? अरे, ही गोष्ट आहे ना, मला लहानपणी कोणीतरी सांगितली होती. मला ती खूप आवडली.
कारण ही गोष्ट आहे ना, माणसाला विंचू आणि माणूस यातला फरक शिकवते. अगं शंतनूच काय, या जगातली सगळी माणसं जशी आहेत तशीच वागणार आहे. मग तू जशी आहे तशी वाग ना. तो त्याचा स्वभाव धर्म सोडत नाही, मग तू का सोडतेस? अरुंधती, जसं शंतनूसाठी तू काळजी करतेस ना, तसंच तू या घरासाठी काळजी करणं सोडू नकोस प्लीज. कारण या घराच्या प्रतिष्ठेला जपण्याचं काम मी तुला सोपवलंय. आय एम शुअर ते तू व्यवस्थित सांभाळशील. मला मान्य आहे, एक बहीण म्हणून एका भावासाठी होणारी तळमळ मी समजू शकतो. पण सत्तेच्या बाजूने उभं राहण्याचा स्वभाव धर्म तू सोडू नकोस प्लीज. दिग्विजय, दादा खोटा पासपोर्ट बनवून फसवणार आहे सगळ्यांना. मला माहिती आहे हे चुकीचं आहे. म्हणूनच मी त्याला खूप अडवण्याचा प्रयत्न केला, पण तो माझं ऐकतच नाहीये. याच्यामुळे तोच काय आपलं सगळं घर अडचणीत येणार आहे. मला पूर्ण कल्पना आहे, पण मी तसं होऊ देणार नाही. काळजी करू नकोस. मी बघतो काय करता येईल ते. अरुंधतीने सगळंच सांगितलंय आम्हाला. तिने तुमच्यावर आरोप केलाय की तुम्ही जो पासपोर्ट आम्हाला देणार आहात तो नकली आहे म्हणून. मी काय म्हणते दिग्विजय, आपण परत एकदा शंतनूंना विचारूया ना. पद्मिनीताईंना कळलं तर. काकू प्लीज, तुम्ही काळजी करू नका. शंतनू भाऊजींना विचारण्याच्या अगोदर घडला प्रकार मामाला सांगणं खूप गरजेचं आहे. काय झालंय राधिका, काय झालंय? कशासाठी बोलवलं आम्हाला? आम्ही किती वेळा सांगितलंय, ऑफिसमध्ये काम करत असताना घरातून फोन आलेला आम्हाला आवडत नाही. कशासाठी फोन केलाय? कशासाठी ताबडतोब बोलून घेतले आम्हाला इथे? अरे बोला ना, का तोंड बघायला बोलवलंय आम्हाला इथे? दिग्विजय, काय झालंय? मामा, काही प्रकरणं वाढवण्याआधीच ती संपवलेली बरी असतात आणि म्हणूनच तुम्हाला इथे बोलवलंय. कारण तुम्हाला ही गोष्ट कळल्यावर तुम्हीच काय तो योग्य निर्णय घ्याल असं मला वाटतं. तुम्ही शंतनू भाऊजींना पासपोर्ट मागितला होता बरोबर? त्यांनी तो देतो म्हणूनही सांगितलं. पण मुळात प्रॉब्लेम असा आहे की शंतनू भाऊजींकडे पासपोर्टच नाहीये. हे सगळं खरं आहे. मला अरुंधतीने सांगितलं. अरुंधती, ही मुलगी आम्हाला शांतपणे श्वासही घेऊ देणार नाहीये. मामा, तुम्ही शंतनूला बोलाव. उगाचच विषयाला फाटे फोडायचे नाहीयेत आम्हाला. अरे पद्मिनी मॅम, नमस्कार. नाही, मी येणारच होतो ऑफिसमध्ये तुम्हाला भेटायला. ते पासपोर्ट द्यायचा होता ना तुम्हाला, म्हणून.
हीच योग्य वेळ आहे पद्मिनी. आधीच ठिणगी पडली आहे दोघांमध्ये. थोडं तेल टाक, मग झालं. आणि मग बस शेकोटीवर आपले हात शेकत. आम्हाला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तुम्ही आमच्याशी असं वागाल असं कधीच वाटलं नाही हो. अरुंधतीने सगळंच सांगितलंय आम्हाला. तिने तुमच्यावर आरोप केलाय की तुम्ही जो पासपोर्ट आम्हाला देणार आहात तो नकली आहे म्हणून. आता सख्खी बहीणच सख्ख्या भावावर आरोप करत असेल तर आम्हाला ते खरं मानावंच लागणार ना. नाही म्हणजे नाहीतर अरुंधती खोटं कशासाठी बोलेल सांगा ना. अहो, अरुंधतीचं काय ऐकताय तुम्ही? अरुंधतीला काही माहित नाहीये माझ्याबद्दल. म्हणजे तिला काही गोष्टी नाही माहितीये. तिचं कसं आहे, मी जॉबसाठी इंटरव्ह्यूला जायचो ना, तेव्हा मला विचारलं जायचं ना की आउट ऑफ भारत जावं लागलं तर तुम्हाला पासपोर्ट वगैरे लागेल. मग तेव्हाच मी काढून घेतला होता ना. खरं आहे पासपोर्ट माझ्याकडे. म्हणजे आता तुम्हाला खोटं वाटेल पण मला दुबईचा जॉब मिळाला होता. मी स्वतः नाही म्हटलंय. ते कसं आहे, तुम्ही जर कधी गेला असाल तर तुम्हाला कळेल की तिकडे दुपारी सूर्य असला की वाळू तापते, गरम होतं, घाम येतो. मला पित्ताचा त्रास असल्यामुळे मी नाही म्हटलं त्यांना. म्हणजे ते कसं आहे, आपलं आरोग्य सांभाळून जीव सांभाळून काम करावं लागतं. म्हणून माझ्याकडे पासपोर्ट आहे. महत्वाचं ते पासपोर्ट आहे माझ्याकडे. 2 तासात आणून देतो मी तुम्हाला. पाहिजे तर ऑफिसमध्ये आणून देतो. अहो खरंच, म्हणजे अरुचं नका ऐकू तुम्ही. ती वेड्यासारखं काही बडबडते. वेड्या बहिणीची वेडी ही माया. गोड मानून घ्यावं लागतं, बाकी काही नाही. आणतो पासपोर्ट मी. बरं झालं शंतनू, आम्ही तुला असं समोर उभं करून सगळं क्लिअर करून घेतलं. अरुंधती नेहमीच खरं बोलते. अरुंधतीला सगळंच कळतं असं आमच्या दिग्विजयला वाटतं. दिग्विजय, बायकोच्या ताटाखालून जरा बाहेर पड. बायको म्हणते तीच पूर्व दिशा असं करणं आता बंद कर. कळलं ना? चला येतो आम्ही. ऑफिसमधली कामं अर्धवट टाकून आलो. दुपारनंतर ये ऑफिसला. हो नक्की. पासपोर्ट घेऊन ये. शंभू, अरे शंभू, अरे शंभू, तुला किती वेळा हाका मारायचे, ऐकायला येत नाही तुला? हा चल उठ, जा बॅग घेऊन ये माझ्यासाठी. अरे आता मी फॉरेनला चाललोय ना, आता मला खूप कपडे भरायचे आहेत. चांगली मोठी जाडजूड बॅग घेऊन ये. हा हा आता कोणी किती अडवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना हाणून पाडण्याची ताकद आहे अजून माझ्याकडे. कळलं ना? जळतात रे लोक माझ्यावर, जळतात. जळू दे. अशा लोकांवर फक्त आपण हात शेकून घ्यायचे. आणि आता अशा लोकांकडे दुर्लक्षच करायचं ठरवलंय रे मी आता. दे तू अजून इथेच उभा. तुला सांगितलं ना बॅग घेऊन ये. ही कामं जी काय आहेत ना ती नंतर केलीस तरी चालतील किंवा नाही केलीस तरी चालतील. आणि बघ एक लक्षात ठेव, आजपासून यापुढे मी जे काय काम सांगेन ते महत्वाचं, ते पहिलं करायचं. ते जर नाही केलं ना तर नोकरीवरून हात धुवून बसशील.
चल फुट. युजलेस माणसं. काय ग विचार करत असशील ना हा कसा काय चाललाय फॉरेनला? तू तर दिग्विजयला सांगितलं होतं की शंतनूला चांगलं झापा. तुझं काही ऐकणार नाहीये मी पूर्वीसारखं, कळलं ना? आता काही गोष्टी बदलल्या आहेत आणि नातीही. त्यामुळे नवीन नात्यांचा आदर करायला शिका जरा, नाहीतर ते तुझ्यासाठी फार वाईट असेल, लक्षात ठेव. चला, रणशिंग फुंकली आहेत. आता युद्ध, घनघोर युद्ध. बहिणी समोर तिचा लाडका भाऊ. आता आम्ही फक्त मजा लुटायची. कुणीही हरलं तरी पद्मिनी तुझा विजय अटळ आहे. तुमचा वाडा आता जुना झाला शंतनू. त्या वाड्यात एक मोठं रिसॉर्ट सुरू करूया. आम्हाला आमच्या जावयाबरोबर नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा आहे. मॅम, फाईल तयार आहे. यामध्ये सगळे डिटेल्स आहेत. एकदा का दोन्ही भावा बहिणींच्या सह्या झाल्या कि मग लगेचच होती. दोघांच्याही सह्या होते. शंतनू स्वतः सही करेल आणि अरुंधतीला तो सही करायला लावेल. गुड. हॅलो. गुड. पाठवा. अरे या 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 जावई बापू या. केव्हाही या केव्हाही जा, तुमचंच ऑफिस आहे. तुम्ही मालक आहात तिथले, बाकी सगळे तुमचे नोकर. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. हा मॅम, ते पासपोर्ट द्यायला आलो होतो. जसा मिळाला तसं लगेच आलो. म्हटलं होतं ना आहे माझ्याकडे. बस ना, बस बस. दिस इज फॉर यू. काय? एक छोटंसं गिफ्ट. तू आज पहिल्यांदाच आलास ना ऑफिस मध्ये, म्हणून खास तुमच्यासाठी हे गिफ्ट. पेन आवडलं? छान आहे. सोन्याचं आहे. 24 कॅरेट. गिफ्ट आवडलं असेल तर या सोन्याच्या पेननं एक सोन्यासारखं काम करूया. आम्ही एक प्रोजेक्ट सुरू करायचा म्हणतोय. एक मोठं रिसॉर्ट काढायचं. जहागीरदार सरंजामे रिट्रीट. कशी वाटली आयडिया? तुमच्या सोनपूरमध्ये जहागीरदार वाड्यातच. तुमचा वाडा आता जुना झाला शंतनू. त्या वाड्यात एक मोठं रिसॉर्ट सुरू करूया. आम्हाला आमच्या जावयाबरोबर नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा आहे. खरं तर सरंजामींचं नाव कधीच कोणाच्या मागे लागत नाही, पण यावेळेस आम्ही आमचा नियम बदलायचं ठरवलं. त्याचेच हे पेपर्स आहेत. आता यावर तुझ्या आणि अरुंधतीच्या सह्या हव्या आहेत. तू सही करशीलच, पण अरुंधतीची सही कशी मिळवायची हे आता हे तुझ्यावर सोपवतोय.
घाई नाही, शांतपणे ठरवा. आधी मस्त परदेशात फिरून या, मजा करून या, मग ठरवा. काय कुठे जायचं ठरवलं की नाही? नाही नाही, अजून ठरवलं नाही. ठरवतोय. फार वेळ लावता बुवा तुम्ही जावई बापू निर्णय घ्यायला. लवकर ठरवा. एक सांगू शंतनू, मोठा बिझनेसमन व्हायचं असेल तर निर्णय झटपट घ्यावे लागतात. जा जा जा, लवकर जा, लवकर परत या आणि लवकर ठरवा. तरी